बातमी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एसटी संघटनांशी बोलणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत ते चर्चा करणार आहेत। तर संपामध्ये सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यामुळे बुधवारच्या या बैठकीमध्ये तोडगा निघणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। तर एसटी संघटनांच्या बैठकीला सदावर्ते हजर राहणार आहेत। आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे। सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक संध्याकाळी होणार आहे। या बैठकीला गुणरत्न सदावर्ते हे उपस्थित असणार आहेत। एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। आपल्यासोबत बोलण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपण याच्याकडे चालू सर, काय सांगाल कालपासून एसटी कर्मचाऱ्यांचं जे आंदोलन सुरू आपण कसं पाहताय? बघा, हे महाविकास आघाडीतील पुरस्कृत आहे, हे प्रोजेक्टेड आहे। हे पावसाळ्यामध्ये जशा म्हणजे झाडांच्या खोडावर जशा छत्र्या उगवतात तसं आहे। हे लोक दळभद्री आहेत। ह्या लोकांनी कष्टकऱ्यांच्या 124 कष्टकऱ्यांना ज्यावेळेस म्हणजे हे सहन करावं लागलं, वीरमरण सहन करावं लागलं, पत्करावं लागलं, त्यावेळेस हे असंवेदनशील लोक आहेत। यांना करार पाहिजे, यांना 7वा वेतन आयोग नाही पाहिजे। आजही 7 वाजता बघा तुम्ही की काय करतात। आज यांना म्हणजे स्पष्टपणे कष्टकऱ्यांनी पाठ फिरवलेली आहे। आज 80% कष्टकरी काम करत आहे, सगळे डेपो कार्यान्वित आहेत। त्याचबरोबर मला आज दोन प्रश्न विचारायचे। राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांना आज कुंभकर्णाच्या जसा जागा झाला होता तशी कशी काय जाग आली? 2018ला यांना जाग आली होती, तेव्हा हे बोलले होते, त्याच्यानंतर आज अचानक जागे झाले। आणि त्याचबरोबर मला हे म्हणायचं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 7वा वेतन आयोग ही आमची मागणी आहे। आणि या एसटी कष्टकरी जनसंघ हा जे आहे 65,000 अजीव सभासदांचा संघ आहे। त्याच्यामुळं या लोक काय म्हणतात ह्याला या लोकांची कालपासून कष्टकऱ्यांनी लायकी दाखवून दिलेली आहे। आम्ही खरोखर गणपतीची आरती करत आम्ही पुन्हा एकदा गणपती बाप्पाला विनंती करणार आहोत की गणपती बाप्पा आम्हाला सरकारकडून लवकरात लवकर 7वा वेतन आयोग मिळवून द्या। गणपती बाप्पा मोरया। अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।